नमस्कार, मी विशाल. तीन चेहरेमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजही आपण भेटणार आहोत तीन खास चर्चेतल्या आपल्याला आवडणाऱ्या तीन चेहऱ्यांना. आपला पहिला चेहरा अनुभव. अनुभव जसा कलावंताच्या गाठीशी यायला लागतो तसा तो कलावंत आपल्याला परिपक्व वाटायला लागतो. या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या बाबतीत काय सांगायचं, वा क्या बात आहे, अशीच दाद आपण त्यांना आजपर्यंत देत आलेलो आहे. हा चेहरा आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेमधनं आपलं मनोरंजन करत राहिलेला आहे. जाऊयात या चेहऱ्याकडे. बस नाम ही काफी आहे असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे. वंदना गुप्ते. वंदनाताई, खूप छान वाटतंय. आजचं निमित्त खूप अनोखं आहे. 44 सिनेमे पण होत नाहीत कोणाचे, 44 नाटकंही होत नाहीत कोणाची. तुमचं 44 वर्षांचं करिअर आहे. खूप मनापासून अभिनंदन. थँक्यू. आणि या प्रवासाविषयी प्रवासाविषयी असं की 25 डिसेंबर 1970 माझं पहिलं नाटक रंगभूमीवर आलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मी सतत नाटकं करते. 68 वगैरे नाटकांचे प्रयोग खूप झाले, 12,000च्या वर. शिवाय मी हा कार्यक्रम करते, त्याचे सबंध जगात शोध झाले. थोड्या मालिका केल्या, थोड्या फिल्म्स केल्या आणि दूरदर्शन मालिका तर थोड्याच केल्या म्हणजे. पण इतक्या वर्षाचा आता मागे वळून बघताना वाटतं की पहिल्या प्रयोगाची आठवण तुला सांगते मी. 25 डिसेंबरला जेव्हा पहिला प्रयोग होता तेव्हा कधीही आत्तापर्यंत मी स्टेजवर आलेले नव्हते, रंगभूमीवर कधीच काम केलेलं नव्हतं. कारण माणिक वर्मांची मुलगी म्हटल्यानंतर आम्हाला नेहमी शाळा कॉलेजमधनं गाण्यासाठीच विचारायचे. त्यामुळे आपल्यात अभिनय गुण आहेत हे मला पहिल्यांदा जाणवलं. आणि तरीसुद्धा लोकांसमोर एवढ्या बोलायची हे नव्हती, म्हणजे हिंमत नव्हती. पण मी असं हळूच पडदा उघडून बघितलं होतं तर रंगभवन तुडुंब भरलेलं होतं. गोवा हिंदू असोसिएशन ह्या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवात आमचं नाटक पद्मश्री धोंडीराज आणि दुसऱ्या दिवशी नटसम्राट हे डॉक्टर लागूंचं नाटकाचा पहिला प्रयोग असं त्या कार्यक्रमात होतं. आणि आम्हाला वाटलं बायकांचं नाटक बघायला कोण येते, बघते तर 2-1 हजार म्हणजे रंगभवन तुडुंब भरलं होतं. पहिलीच एंट्री माझी होती. माझं गाणं पण त्यात होतं, पण पेंढारकरांना मी म्हटलं होतं, अण्णा पेंढारकर, भालचंद्र पेंढारकर जे आता 94 झाले यावर्षी, ते स्वतः त्यांचं म्युझिक होतं नाटकाला आणि स्वतः ते साऊंड वाजवायला पण ते स्वतः बसायचे. आणि त्यांना माझ्या आवाजातच रेकॉर्ड केलेलं गाणं सुरू व्हायचं आणि मी त्याच्यावर लिप मोमेंट करायची असं ठरलं होतं. पण मी घाबरले, एवढ्या लोकांसमोर आपल्याला जायचं आहे. मी त्या रंगभवनच्या पडद्यामध्ये स्वतःला गुंडाळून घेतलं आणि त्यांनी गाणं वाजवायला सुरुवात केली आणि माझी एंट्री होती गात गात. तर मी स्टेजवर जाईच ना, सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. तिकडच्या त्या बॅकस्टेज वर्करनी मला गुंडाळून घेताना बघितलं होतं. त्यांनी कसाबसा तो रंगभवनचा उंच अगदी आणि हेवी पडदा नाटकाचा तो कसाबसा दूर करून मला स्टेजवर ढकललं. आणि मग आता म्हटलं पहिल्याच नाटकात मला प्रसंगावधान राखायची वेळ आली. म्हटलं आता आपण कसं गाणार, आधीच गाणं चालू होतं, मग ते कुठे चालू होतं. स्टेजवरती रेडिओग्राम ठेवला होता, त्याची बटणं फिरवायला सुरुवात केली की लोकांना वाटेल की स्टेजवरती रेडिओवर गाणं चालू आहे आणि आता ही त्यात जॉईन झाली आहे. आणि असं मी सुरू केलं आणि विनोदी नाटक होतं. आणि विनोदी नाटकाला सुरुवात झाल्यावर आपण जे बोलतोय त्या विनोदांना लोक चक्क हसत होते म्हटल्यानंतर मला जरा रिलीफ मिळालं की कळतंय बुवा लोकांना आपण काय बोलतोय ते. आणि मग जी उसळी खाल्ली नाटकाने आणि तेव्हापासून माझं जी रंगभूमीची भीती गायब झाली ती आजपर्यंत. कधी कधी वाटलं की यातच करिअर आपलं होणार आहे किंवा करावंसं वाटलं? खरं तर नव्हतं वाटलं. मला संसार करायचा होता आणि रंगभूमीला रामराम ठोकूनच मी लग्न केलं होतं. पण मग माझ्यातले टॅलेंट्स बघून माझ्या सासऱ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं, नवऱ्यांनी पण खूप सहकार्य दिलं. मग मुलं झाली, सगळ्या ह्या म्हणजे नाट्यप्रवास आणि घरचा संसार, नाट्यसंसार आणि खरा संसार या दोन्हींची लढाई चालू असायची. आणि मग असं करत 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 मी आठवते मला मुलं झाल्यानंतर सुद्धा माझी जवळजवळ महिन्याला 44-45 शोज असायचे एका महिन्यात. बापरे. आणि त्यावेळी सकाळ दुपार रात्र असे नाटकं. एका तर 82मध्ये मला वाटतं 1982मध्ये मी एका दिवशी 31 डिसेंबरला मोहनबागांच्या संस्थेत काम करायचं. त्यांचं 31 डिसेंबरच्या रात्री मध्यरात्री शो सुरू केले होते त्यांनी. आणि त्या दिवशी मी सकाळी 9:30ला एक पहिलं नाटक केलं, दुपारी 3:30ला दुसरं नाटक असायचं. दुसरं नाटक होतं, मीच ज्याच्यात लीड होते. तिसरं नाटक पण असं जुनं, प्रेमाच्या गावा जावे. आणि चौथं नाटक जे होतं त्या नवीन नाटकाचा पहिला प्रयोग होता. चारही वेगळे आणि रात्री 1:30 वाजता होतं. तरीसुद्धा त्यातल्या 8:30चा शो संपवून मी जाऊन मध्ये घरी पार्टी न्यू इयरची अटेंड करून वगैरे आले होते. तेव्हा आत्तासारखी गर्दी नसायची, त्यामुळे
तेही केलं. तर अशा तऱ्हेने माझा प्रवास सुरू झाला. हौशी म्हणून सुरुवात केली आणि व्यावसायिक कधी झाली ते माझं मलाच कळलं नाही. चल घे नाव. खरंच घेऊ म्हणजे काय, घे ना. चल चल. नक्की नक्की घे. अच्छीत गच्ची गच्चीत झाड अरे वा. झाडाला फुलं ओहो. फुलांचा पडलाय सडा ऋषिकेश रावांचं नाव घेते हा? तुमच्या आईचा जसं आपण आता या सगळ्या प्रवासात बोलतोय की आत्ता आईंना काय सांगावं असं वाटतं तुमचं IBN लोकमतच्या माध्यमातून काय सांगाल आता? खरं सांगू, मला मागच्या वर्षी जेव्हा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला त्याचं खूप कौतुक वाटलं. कारण लता मंगेशकर फॅमिली जी आहे त्या फॅमिलीनी डिसाईड केलेलं असतं. आणि लताबाईंनी, आशाबाईंनी माझी खूप नाटकं बघितली आहेत आणि दरवेळी कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडली त्यांची. असं वाटतं की हे सगळं बघायला आई हवी होती. आणि मग मला असं वाटलं की माणिक मोती हा आई गेल्यानंतर प्रयोग केला, तो आम्ही आधी का नाही केला, की आईला सुद्धा आपलं कौतुक बघायला आवडलं असतं. पण आपण नेहमी माणूस गेला की त्याच्या साठी आपण कार्यक्रम करतो. आणि त्याच्यानंतर मी हा जो कार्यक्रम करते, मुलीच्या जन्मापासून तिच्या आजी होण्यापर्यंतचा प्रवास, असा हा कार्यक्रम आहे. तो इतका सुरेख आहे. तो मी आईला काही करून दाखवला नाही. त्यामुळे मग आईच्या पुण्यतिथीला मी तो कार्यक्रम करते. पण असं वाटतं हे सगळं बघायला आईने कौतुक बघितलं माझं. मला नेहमी चिडवायची की आम्हाला काय बाबा आता माणिक वंदना गुप्तेची आई म्हणून ओळखतात असं मला चिडवायची ती. पण आईने एकच शिकवलं की मोठेपण सगळं बाहेर ठेवायचं, घरी संसार परत येताना मी कोण ही आहे, मी ती आहे, मला ओळखतात लोक, हे सगळं विसरायचं आणि घरी यायचं. तरच सुखाचा होतो संसार. आणि दोन्ही सांभाळून कर तरच आदर मिळेल. तर या वंदनाताईंबरोबरच्या होत्या खास गप्पा. खरं तर वंदनाताई, आम्ही वाट बघत राहू नेहमी कायम की आम्हाला तुम्ही पुढल्या वेळी नवीन कोणत्या भूमिकेतनं भेटता. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर आपण भेटणार आहोत आणखी एका खास चेहऱ्याला ज्याचं हास्य आपल्याला नेहमीच आवडत राहिलंय. पहा फक्त संपला. आता तुम्ही म्हणाल दुसरा चेहरा देखील खास आहे. खास करून या चेहऱ्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर या चेहऱ्यातला साधेपणा हेच तिच्यातलं सौंदर्य, आणि खास करून तिचं हास्य नेहमीच आपल्याला प्रसन्न करणार. आधी टेलिव्हिजनच्या एका शोमध्ये अँकर म्हणून काम करत असताना सगळ्यांना तिने वा भाई वा अशी दाद देणं म्हणजे खास असायचं. त्यानंतर मग चित्रपट आणि चित्रपटांमधल्या वेगवेगळ्या भूमिका. पण पुन्हा एकदा सांगतो, या चेहऱ्याचं हास्य नेहमीच खास आहे. जाऊयात त्याच चेहऱ्याकडे. आज 3 चेहरेमध्ये आपल्या सोबत आहे एक खास व्यक्ती ज्यांच्या हसण्याने आपल्याही चेहऱ्यावर नकळत हास्य उमटतं. रेणुका शहाणे आज माझ्या सोबत आहेत. रेणुका ताई, खूप छान वाटतंय आणि पुन्हा एकदा ते हास्य मी पाहते. धन्यवाद निलिमा, मला पण खूप छान वाटतंय. नक्कीच. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला भेटतो तेव्हा नेहमी एक वेगळं काहीतरी मिळत असतं. तर आज मला खूप काही वेगळं जाणून घ्यायचं आहे. तर जसं निवेदन, अभिनय, दिग्दर्शन हे सगळे अनेक टप्पे, आणि आता या प्रवासावर तुम्ही येऊन ठेपलाय. तर या टप्प्यावर आता अजून काय करायचं आहे आणि कसं वाटतंय? मला वाटतं की मला जास्त लिखाण करायला आवडेल निलिमा, पण तेवढी मला मेंटल स्पेस मिळत नाही आहे सध्या. कारण मुलं लहान असल्यामुळे तास कसे जातात त्यांच्यासोबत मला कळतच नाही, आणि इतक्या गोष्टी करायच्या असतात त्यांच्यासोबत. त्यामुळे तेवढा वेळ एकांत ॲज सच जो लिखाणासाठी हवा असतो तो मला मिळत नाही आहे. बहू, कल तुम मायके जा रही हो ना? जी मामी जी, मम्मी पापा मुन्ने को बहुत याद कर रहे हैं. भाजी के साथ मैं जाऊंगा. मैं जाऊंगा. मैं जाऊंगा. मैं जाऊंगा. मैं जाऊंगा. आप दोनों जाएंगे. लल्लू, हाँ? तेरे गांव से तार आया है. मेरे गांव से तारा है. क्या लिखा है भाजी? पढ़ो तो सही. क्या लिखा है भाजी? तेरी भौजी की तबीयत खराब है लल्लू. क्या? वे अस्पताल में एडमिट है. तुम्हें फौरन बुलाया है. जेव्हा आपण या प्रवासाकडे पाहतो तेव्हा इतक्या आठवणी आहेत सोबतीला शिदोरीत. तर काही एखाद्या अशा गमतीदार आठवणी किंवा हम आपके एकांचीही आठवण असेल काही खास, त्याबद्दल? ॲक्च्युली खास असं म्हणजे मला खूपच सर्कसपासूनच्या खूप खास आठवणी आहेत ॲक्च्युली. म्हणजे सर्कसची एक शाहरुखची गंमत सांगते की शाहरुख मला नेहमी म्हणायचा की तुझ्यासारखी अगली हिरोईन कशी काय मला मिळाली. म्हणजे कारण त्यावेळेला म्हणजे मी इतकी नवखी होते की स्वतःला कसं प्रेझेंट करायचं हेही अक्षरशः माहिती नव्हतं मला. ते आमच्या सेटवर मकरंद देशपांडे, पवन मल्होत्रा, आशुतोष गोवारीकर, शाहरुख खान हे सगळे असायचे. ते आम्हाला इनफॅक्ट ग्रूम करायचं. आम्ही मुली थोड्याशा पिछाडलेल्याच होतो त्या बाबतीत, आणि हे सगळे खूप स्मार्ट होते.
सगळे कॅप्टन गँग जी काय होती. अक्षरशः. आणि त्यामुळे तो मला म्हणायचा की तू अगदी फारच म्हणजे अगली आहेस आणि तू कशी काय माझी हिरोईन. तर मी त्याला नेहमी म्हणायचं, मला त्याचं वाईट वाटायचं नाही, कारण मी स्वतःला कधीच असं एक्सेप्शनल दिसण्याच्या डिपार्टमेंटमध्ये कधीच मानलं नव्हतं. तर मी म्हणायची की पण मला तू नाहीच मिळत ना शेवटी सर्कसमध्ये, त्यामुळे ठीकच आहे. आणि बऱ्याच वर्षांनंतर सुद्धा त्यांनी माझी जुही चावलाबरोबर एक दिवस अशीच ओळख करून दिली की ही माझी दुसरी अगली हिरोईन, पहिली फौजीमधली होती आणि मग सर्कसमधली ही. आणि मी म्हटलं की हो, एक काही असलं तरी तुझी ऑनेस्टी गेलेली नाही. तर अशा व्यक्ती पण असे अनेक खूप चांगल्या व्यक्ती भेटल्या मला. आणि अनुभव म्हणशील तर सुरभीचे इतके अनुभव आहेत निलिमा, की मी म्हणजे असं ह्या इंटरव्ह्यूमध्ये सांगूच शकणार नाही. इनफॅक्ट त्याच्याबद्दल मला अनेकदा असं वाटतं की मी पुस्तक लिहावं, कारण नक्कीच लिहा, कारण लिहिताय तर तेही पुस्तके. करेक्ट, कारण संचित जे असतं ना ते कुठेतरी हरवत राहतं आपल्या मनातून सुद्धा. और इन सवालों को आपके सामने रखने की जिम्मेदारी है रेणुका शहाने की. नमस्कार. सिद्धार्थ जी ने आपको ये तो बता दिया कि सवाल पूछे जाएंगे, मगर एक बात मैं भी बता दूं कि सभी सवालों के जवाब आपको नहीं देने होंगे, इसलिए परेशान होने की कोई जरूरत नहीं है. सवाल जवाब का आखिरी सवाल आपके लिए होगा और विजेता का चुनाव एक लकी ड्रॉ के आधार पर किया जाएगा. सुरभी हा नेहमीच एक खूप स्पेशल कप्पा राहिलेला आहे तुमच्यासाठी. नक्कीच सिद्धार्थजी स्वतः आणि सुरभी आणि इनफॅक्ट त्यावेळेला आम्ही जे कोणी असोसिएटेड होतो ते पण आज जेव्हा भेटतात तेव्हा त्यांचं अत्यंत महत्त्वाचं आणि वेगळं स्थान आहे माझ्या आयुष्यात. आणि सर्वात गोड भाभी आम्हाला मिळाली ती म्हणजे हम आपके एकोणच्या निमित्ताने. तर त्याच्या आठवणी तर खूप असतील. आता शाहरुखची हिरोईन झाली आणि सलमानच्या भाभी होता तुम्ही, तर त्याहीबद्दल. हो, सगळे खान चित करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे मी कधीतरी आता आय गेस आमिर खान आता एलियन झाला, तो आता नेक्स्ट टाइम जर लहान मुलगा वगैरे झाला तर मी त्याची आई पण होऊ शकेन. पण इट वॉज ग्रेट वर्किंग विथ सलमान. म्हणजे तो खूप खोड्याळ आहे सेटवर, खूप खोडकर आणि खूप मिश्किल आहे. आणि त्याच्याबरोबर काम करताना खरंच आनंद आहे, कारण तो आय थिंक जीवनाला फार सिरियसली आणि स्वतःलाही फार सिरियसली घेत नाही. त्यामुळे त्याची एक वेगळी गंमत आहे. आणि त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये माधुरी होती आणि ती इतकी प्रोफेशनल आहे आणि इतकी तिची तडजोड नेहमी चालू असते की आपण ह्याच्यापेक्षा जास्त कसं करायचं. म्हणजे ॲक्च्युली तुला फ्रँकली सांगते की मी फार अशी महत्त्वाकांक्षी नाही आहे, पण महत्त्वाकांक्षी असणं किती चांगलं आहे त्याचं उदाहरण माधुरी आहे. जोड़ी क्या बनाई देवारी देवरानी जी, बधाई हो बधाई, सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई. आता काय करायला आवडेल? 2015 सुरू झालेलं आहे, यावर्षी काय अजेंडा आहे? मला वाटतं चिक्कार निसर्गाचे फोटोग्राफ्स मी घेणार आहे. सध्या फोटोग्राफी पॅशन आहे. येस, डेफिनेटली माझं खूप मोठं पॅशन आहे आणि ते डिस्कवर झालं आहे ॲक्च्युली. म्हणजे ती जी विलियम वर्ड्सवर्थची कविता आहे ना, व्हॉट इज दिस लाईफ ए फुल ऑफ केअर, वी हॅव नो टाईम टू स्टँड अँड स्टेअर. आणि खरंच त्या सकाळचा जो वेळ असतो तो मी फक्त निसर्गाकडे बघण्यात घालवते. लकीली यारी रोडमध्ये जिथे मी राहते तिकडे चिक्कार पक्षी आहेत, चिक्कार हिरवळ आहे आणि सूर्य उदय होतो तेव्हा ते चित्र अगदी रमणीय असतं आणि ते मी टिपते रोज. आणि त्यामुळे मला ते ॲक्च्युली म्हणजे जे आपण शिकतो शाळेत ते मला दिसतं की सूर्य आधी इकडून उगवला, आता इकडून उगवतोय, म्हणजे ती दिशा कशी, सूर्य कसा ट्रॅव्हल करतो वगैरे ते सगळं. तर त्यामुळे इट्स अ रिडिस्कवरी आणि मुलांबरोबर मी खूप रिडिस्कवर करते. म्हणजे मी जितकं मला वाटतं की शाळेत असताना शिकले नाही तितकं मी आता आई म्हणून शिकते. तर रेणुका बरोबरच्या या खास गप्पानंतर 3 चेहऱ्यामध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. पण जाता जाता की रेणुकाला शुभेच्छा देऊया. तुझं हास्य असंच कायम ठेव, कारण ते आम्हाला खूप ऊर्जा देणार आहे. यानंतर घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेकनंतर आपण भेटूयात आणखीन एका खास चेहऱ्याला. पाहत राहा 3 चेहरे IBN लोकमतवर. बरोबर आहे एक खास चेहरा. तो चेहरा या अर्थाने की आपण छान छान गाणी ऐकत असतो सिनेमामधली, पण ही गाणी लिहिली कोणी हा प्रश्न कधी आपल्याला पडतो? हो, आपल्याला तो पडायला हवा. कारण ज्या अर्थी ती गाणी आपल्याला आवडतात त्या अर्थी आपण असाही विचार करायला हवा की ही नेमकी लिहिली कोणी आहे. त्याच गीतकाराला मी धरलंय. खास करून जर या चेहऱ्याची आणि या नावाची ओळख करून द्यायची झाली मंदार चोळकरची गीतकार म्हणून, तर देवा तुझ्या गाभाऱ्याला दुनियादारी
एवढंच पुरेसं आहे असं मला वाटतं. मंदार, तीन चेहरे म्हणजे तुझे खूप खूप स्वागत. खरं तर गीतकाराचा हा चेहरा आम्ही जाणून घेत असताना आम्हाला ज्यावेळेस तो ठाऊक झालेला आहे, मला सुरुवात जाणून घ्यायची आहे या सगळ्याच्यामध्ये. ही सुरुवात कुठून झाली? सुरुवात म्हणशील तर मी चारोळ्या लिहायचो आधी, मग मी कविता लिहायला लागलो. मग मला एका पॉईंटला येऊन असं वाटलं की मी वर्णनात्मक खूप छान लिहू शकतो, जे गीतलेखनाला पूरक आहे. मग निलेश मोहरीर, अश्विनी शेंडे हे सगळे माझे ऑर्कुट फ्रेंड होते, ऑनलाईन मित्र होते. मग निलेश मोहरीरने मला पहिल्यांदा ब्रेक दिला असं आपण म्हणू शकतो. आणि मग एकदा तुम्ही उतरलात पाण्यात की मग जर तुम्ही चांगलं पोहत असाल तर मग तुम्हाला प्रवाहात कापता येतो. देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी. आर पार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजात दगडाचा देव तू. पूर्वीचे गीतकार आणि आत्ताचे गीतकार, निश्चित मी त्यात तुलना अशी करत नाही, पूर्वीचेही छानच होते, आत्ताची तुम्ही जी मंडळी येत आहे ती आम्हाला खूप काही देत आहे. पण या सगळ्या प्रवाहामध्ये पुढे येत असताना काय तुला असं वाटतं की काय बदल झालेले आहेत गीतकार म्हणून? म्हणजे त्या भूमिकेत काय बदल तुला करावेसे वाटत आहेत, झालेले आहेत? बदल म्हणशील तर पूर्वीचे गीतकार आणि त्यांची गीतं जर आपण बघितली ना, तर पहिली गोष्ट म्हणजे उत्तम शब्द संपदा, त्याच्यानंतर उत्तम लिहायला मिळणारे विषय, आणि त्याचबरोबर उत्तम जाणकार प्रेक्षक किंवा रसिक, या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. रसिक हा जितका जाणकार असेल ना, तितकं तुझं माध्यम, तुझी कलाकृती तुला पोचवायला खूप. आता कसं भाषा असते, आता भाषा, आजकालची भाषा ही खूप आपण बोलीभाषेतली बंबईया, हिंदीचा उपयोग, इंग्लिशचा उपयोग आपण करतो. पण भावगीतांची जर भाषा म्हणजे गदिमा आहेत किंवा बाबूजींची कुठलीही गाणी, खळे साहेबांची कुठलीही गाणी, त्यावेळेला भाषासुद्धा अशीच, म्हणजे मी जड म्हणणार नाही, पुस्तकी म्हणणार नाही, पण मी असं म्हणू शकायचो की माझं हृदय मी तुला दिलं. हे मी आत्ता 21व्या शतकात म्हणू शकेन का? तर माझी गर्लफ्रेंड मला हकलून देईल असं मी काही म्हटलं तर. त्यामुळे भाषा ही आजची असणं आणि ती ओघवती असणं हे थोडंसं चॅलेंज आहे असं मला वाटतं आत्ताच्या गीतकारांसमोर. म्हणजे असा प्रश्न खूप वेळा मला विचारला जातो की तुम्ही हिंदीचा प्रयोग का करता? पण तसं नसतं. दरवेळेला जर सिच्युएशन असेल, जर सिच्युएशन तुझी कव्वालीची असेल, सिच्युएशनमधलं तुझं कॅरेक्टर हे मुस्लिम असेल किंवा समजा तो टपोरी असेल, मुंबईया भाषा वापरायची गरजेच. तुझ्या आयुष्यातलं मैत्रीचं एक समीकरण, अमितराज आणि आदर्श शिंदे आणि मंदार चोळकर हे नाव ओघाने येतं. बरोबर. कसं हे सगळं जमून आलं? कसं असतं की एकदा तुम्ही काम करायला लागलात की तुम्हाला तुमचे गुण दोष, तुमच्या वीक पॉईंट्स, तुमचे प्लस पॉईंट सगळं कळत जातं. त्यामुळे आपण एक कम्फर्ट झोनमध्ये जातो. मला असं वाटतं की अर्थात आदर्श उत्तम गायक आहे, अमित खूप छान संगीतकार आहे, ते मला खूप सांभाळूनही घेतात. पण हे जेव्हा कॉम्बिनेशन, हे जे इक्वेशन असतं ना, तेव्हा ते सगळ्यांच्याच दृष्टीने काम करायला खूप सोपं वाटतं. म्हणजे उद्या अमितलाही असं नाही वाटत की अरे यार इसके ऊपर मंदार लिख पाएगा क्या, किंवा मला असं अरे अमित नको रे अशी म्युझिक, हे वाईट वाटतं, असं कधी होत नाही. ते खूप जेल होतं. आणि आदर्श तर काय नंतर म्हणजे आदर्शने गायलं की अरे ये हो गया असं असतं. म्हणजे सुकून की बात मत कर ए गालिब, बचपन वाला इतवार कभी नहीं आता. हा इतवार परत जरी येणारा नसेल तरी या तीन चेहऱ्यांमुळे, या तीन कलावंतांमुळे आपला प्रत्येक दिवस नेहमीच खास झालेला आहे. त्यांनी केलेल्या चित्रपटांमुळे, त्यांनी केलेल्या नाटकांमुळे आणि मालिकांमुळे. या तीन चेहऱ्यांना आज आपण इथेच सलाम करूयात आणि यानंतर तीन चेहरेमध्ये आपण इथेच थांबूयात आणि पुढल्या वेळी भेटूयात तीन खास चर्चेतल्या आपल्याला आवडणाऱ्या तीन चेहऱ्यांना. बघत राहा तीन चेहरे, फक्त IBN लोकमतवर.